मित्रांनो, व्हिडिओ नंबर 110. चला तर सुरू करूया आणि पाहूया काय आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे पूजा विधीसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वनस्पती आपल्या बागेतच लावा. पूजा विधीसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वनस्पती आपल्या बागेतच लावा, हा आजचा आपला विषय आहे. बघूया काय ते. भारतीय धर्मामध्ये वनस्पतीचा विशेष महत्त्व असते. भारतीय धर्मामध्ये वनस्पतीला विशेष महत्त्व असते. त्याची पूजाही केली जाते. त्यातील अनेक वनस्पती घरात लावणे शुभ मानले जाते. बघूया काय. वास्तुशास्त्रानुसार त्या नकारात्मक शक्ती रोखतात. व्हेरी गुड, हे अति महत्वाचं आहे. बघूया काय. जास्वंद. जास्वंदीचे फूल श्री गणेशाला प्रिय असते व लाल रंगाची जास्वंदी त्याला अर्पण केली जाते. अशी जास्वंद आहे. तरी घराजवळ बगीचात, घरासमोर, घरामागे, आजूबाजूला तुम्ही लावू शकता. सहजतेने याचे रोप वाफ्यामध्ये व कुंडीमध्ये लावू शकता. आता पिंपळ. हे झाड भारताच्या सर्वात जास्त पूजनीय वृक्षापैकी एक आहे. पिंपळ हे झाड भारताच्या सर्वात जास्त पूजनीय वृक्षापैकी एक आहे. याला बोधी वृक्षही म्हणतात. पिंपळाचे झाड ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचे प्रतिनिधित्व करते. याचा आयुर्वेदिक औषधामध्येही वापर केला जातो. केळी. या झाडाचा वापर अनेक धार्मिक समारंभात केला जातो. केळीच्या खुंटाशिवाय सत्यनारायणाची पूजा होत नाही. लग्न योग असेल तरी दारात केळीचे खुंट लावावे लागतात. अशा प्रकारे ही केळी आहे. या झाडाचा वापर अनेक धार्मिक समारंभात केला जातो. याच्या पानांच्या वापराशिवाय सारे काही अर्धवट राहते. केळीच्या झाडाचे फळ धार्मिक समारंभात देवांना, विशेषतः श्री गणेश आणि विष्णूला वाहिले जाते. व्हेरी गुड, छान. वड. या झाडावर श्रीकृष्णाचा वास मानला जातो. वड ह्या झाडावर श्रीकृष्णाचा वास मानला जातो. वडाचे झाड नेहमी एखाद्या मंदिरात व झाडाखाली मंदिर असते. वडाचे झाड नेहमी एखाद्या मंदिरात किंवा झाडाखाली मंदिर असते. हे आपल्या देशाचे राष्ट्रीय झाडही आहे. हेही बोन्साय करून घरात लावू शकता. कलम करून घरात लावू शकता. कमळ. हे राष्ट्रीय फूल सौंदर्य, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. कमळ हे राष्ट्रीय फूल आहे. शिवाय सौंदर्य, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. लक्ष्मी व सरस्वती या अनुक्रमे लाल आणि पांढरे कमळ विराजमान असतात. लक्ष्मी व सरस्वती या अनुक्रमे लाल व पांढरे कमळावर विराजमान असतात. कमळाचा संबंध ब्रह्मदेवाशी आहे. हे तर घराच्या तलावात व टेरेसवर वा लॉनमध्ये टबात पाणी आणि माती भरून उगवू शकता, म्हणजे लावू शकता. ही झाली काही पूजा विधीसाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या वनस्पती आपल्या बागेत लावायच्या कशा त्याबद्दलची माहिती. तरी माझा व्हिडिओ संपलेला आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा. नमस्कार. जय हिंद.